नमस्कार. कृषी सेवकमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गाला रावेर शहरातूनच परवानगी. खासदार रक्षाताई खडसे यांचा पुनरुच्चार. अंकलेश्वर बऱ्हाणपूर हा महामार्ग सध्या अस्तित्वात असलेल्या मूळ मार्गानेच नेण्याला परवानगी देण्यात येईल असा पुनरुच्चार रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांनी आज येथील भाजप कार्यालयात पत्रकारांशी बोलताना केला. बऱ्हाणपूर अंकलेश्वर हा महामार्ग सावदा व रावेर शहरांना वगळून मुक्ताईनगर तालुक्यातून नेण्यात येत असल्याबाबत खासदार रक्षाताई खडसे यांनी आज भूमिका स्पष्ट केली. यावेळी विरोधकांनी हा महामार्ग खासदारांनी मुक्ताईनगर तालुक्यातून वळवला असल्याचा आरोप खासदार रक्षा खडसे यांनी फेटाळून लावले. या रस्त्याला अंतिम मंजुरी अद्याप देण्यात आलेली नाही. तसेच हा महामार्ग रावेर शहरातून जाईल, त्याशिवाय परवानगी दिली जाणार नाही असे खासदार रक्षाताई खडसे यांनी यावेळी सांगितले. याबाबत खासदार रक्षाताई खडसे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्याबाबतचा हा व्हिडिओ. भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये, सगळ्या पत्रकार बंधूंच्या उपस्थितीमध्ये आज महत्त्वाची एक माहिती आपल्या समोर सगळ्यांना द्यायची होती की गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे जवळपास महिना झाला बऱ्हाणपूर अंकलेश्वर हा जो नॅशनल हायवे आहे त्या संदर्भातल्या बऱ्याचशा बातम्या या सगळीकडनं येत आहे. आणि त्याच्यात बऱ्याच वेळा असंही म्हटलं गेलं की रक्षा खडसे ज्या म्हणजे मी खासदार आहे या मतदारसंघातली, तर मी तो रस्ता मुक्ताईनगरकडे डायव्हर्ट केला. पण आज त्या संदर्भातली माहिती देण्यासाठी आज मी आपल्या समोर इथं उपस्थित आहे की बऱ्हाणपूर अंकलेश्वर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या अनेक वर्षापासून या हायवेची सातत्याने मागणी होते आणि त्या अनुषंगाने 2017-18ला आम्ही केंद्र सरकारकडे सातत्याने याचा पाठपुरावा करून त्याला स्टेट हायवेकडनं आपण नॅशनल हायवेमध्ये त्याला कन्वर्ट केलं, त्याची मंजुरी मिळाली. आणि या मागच्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याचे 2-3 वेळा त्याचे सर्वे झाले, त्याचे DPRही तयार झाले, पण काही तांत्रिक अडचणीमुळे ते फायनल होऊ शकले नाही. पण आता मागच्या महिन्यामध्ये जेव्हा मी जळगावला होती आणि 2 कमिट्यांसमोर हा अहवाल जात असतो, DPR जात असतो आणि त्याच्यानंतर हे फायनल होत असतं. तर जेव्हा फायनल अलाइनमेंट ही म्हणजे त्याची परवानगी घेण्यासाठी जेव्हा अहवाल माझ्या समोर आला आणि जेव्हा मी पूर्ण अलाइनमेंट बघितलं त्यावेळेस असं लक्षात आलं की रावेर शहर हे डायव्हर्ट केलं गेलेलं होतं आणि तिथून रावेर शहराकडनं म्हणजे रावेर तालुक्या जो रावेर टू बऱ्हाणपूर जो आपला जुना रस्ता आहे तिथून न घेता तो मुक्ताईनगरकडे डायव्हर्ट केलेला होता हा रस्ता. तर त्यावेळेसच मी नागपूर आरोशी बोलून त्यावेळेसच हा DPR सगळं थांबायला लावलं, जे अलाइनमेंट आहे ते स्टॉप करायला लावलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही रिवाईज अलाइनमेंट हे करा. त्यावेळेसही त्यांनी मला सूचना म्हणजे त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की मॅडम ही आमची एक मीटिंग झालेली आहे पण अजून फायनल झालेली नाही आहे, तर त्याच्यामुळे तुमचं काही ओपिनियन असेल तर नक्कीच त्याला कन्सिडर केलं जाईल. आणि त्याच दरम्यानमध्ये आमचं आता हिवाळी अधिवेशनसुद्धा दिल्लीला पार पडलं. त्यावेळेस मी गडकरी साहेबांची भेट घेऊन त्यांना हे लक्षात आणून दिलं की साहेब जर हा हायवे आपण मुक्ताईनगरकडे डायव्हर्ट केला तर रावेर तालुका हा विकासापासून वंचित राहील आणि जो मूळ रस्ता आहे तो सोडून हा पूर्ण अपोजिट डायरेक्शनला मुक्ताईनगरकडे जातोय की जेव्हा की तिथे काही गरज नाही आहे. कारण की तालुक्यामधनं हायवे जाणं हे फार गरजेचं आहे, कारण की तालुक्याचा विकास त्याच्याशी जोडलेला आहे. आज केळीचा बेल्ट आपला बघितला तर बऱ्हाणपूर आणि रावेर सावदा हे मेन मार्केट आपले केळीचे आहे. तर हायवे हा इकडनंच गेला पाहिजे की जेणेकरून इथे केळीचंही मार्केट चांगलं डेव्हलप होऊ शकतो, व्यापारी वर्ग इथे वाढू शकतो आणि जेणेकरून शेतकऱ्यांना इथं चांगला फायदा होऊ शकतो, व्यापाऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो. ह्या सगळ्या बाबी आम्ही त्यांच्या टेक्निकल लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी सुद्धा भोपाळ आणि नागपूरला सूचना केल्या की एक जळगाव कलेक्टरांसोबत माझ्या उपस्थितीमध्ये येणाऱ्या 5 जानेवारीला बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये अजून कलेक्टर, मी दोघं नागपूर आणि भोपाळ इथले स्थानिक अधिकारी जे आहे प्रांत वगैरे किंवा नॅशनल हायवेचे अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेतल्यानंतर हे सगळं डिस्कशन आम्ही तिथे करणार आहे. आणि आज मी आपल्या माध्यमातून सगळ्या रावेर तालुक्यातल्या सगळ्या लोकांना सांगू इच्छिते की हायवे जो आहे आपला नॅशनल हायवे हा रावेर तालुक्यातूनच जाईल. याला किती कोणी काही म्हणत असेल तरी त्या सगळ्या गोष्टींना कुठेही तथ्य नाही, त्या अफवांना काही तथ्य नाही. रक्षा खडसे ह्या खासदार म्हणजे मी खासदार आहे म्हणूनच मी सांगते की नॅशनल हायवे हा रावेर तालुक्यातूनच झाल्याशिवाय मी सुद्धा ह्या हायवेला पुढे परवानगी देणार नाही. हायवे जो होईल तर हा रावेर तालुक्यातूनच होईल की जेणेकरून आपल्या शहराचा विकास
माध्यमातून होणार आहे. कारण की आपण बघितलं असेल की जसं आता नागपूर जो आहे, नागपूर सुरत हायवे जो आहे, आपला चिखली तरसोब जो हायवे झालेला आहे, जो चिखलीपासनं मुक्ताईनगर असेल, भुसावळ, जळगावला जो धुळ्यापर्यंत जातो, तो हायवे झाल्यानंतर आज आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे जमिनीचे भाव वाढले. आज बरंचसं तिथे जे वाहतूकची जी ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे ती बरीचशी सुधारली गेलेली आहे. आज व्यापाऱ्यांना बरीचशी चालना त्याच्या माध्यमातून मिळालेली आहे. आणि तोच उद्देश आपल्या ह्या तिघ तालुक्यांसाठी सुद्धा माझा आहे की चोपडा तालुका असेल, यावल असेल, सावदा असेल किंवा रावेर असेल, कारण की अर्धा माझा मतदारसंघ हा बऱ्हाणपूर अंकलेश्वर रस्त्याला लागून आहे. त्याच्यामुळे माझं पहिलं प्राधान्य आहे की हे सगळे तालुके या हायवेशी कसे कनेक्ट होतील की जेणेकरून इथला व्यापार, इथला शेतकरींचा जो काही व्यवसाय आहे तो कशा चांगल्या पद्धतीने आणि भविष्यामध्ये वाढू शकेल या अनुषंगाने माझा पूर्णपणे प्रयत्न आहे. आणि मी आपल्याला आज एवढंच सांगेल की याला कोणीही काही म्हणत असेल त्या गोष्टींना तथ्य नाही. आज मला हे ऐकण्यात आलं की 29 तारखेला जे काही विरोधी पक्ष नेते जे लोक आहे, विरोधी पक्षाचे जे लोक आहे याला त्याचं आंदोलन करणार आहे. पण मी त्यांना सुद्धा आपल्या माध्यमातून सांगते की आपल्याला आंदोलन करायची काही गरज पडणार नाही, कारण की तो विषय आम्हीच प्रायोरिटीवर घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळे येणाऱ्या 5 जानेवारीला याला फायनल आम्ही करणार आहे कलेक्टरांच्या मंजुरीने किंवा आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये की अलाइनमेंट जी आहे ही रावेर शहरातनंच म्हणजे रावेर तालुक्यातनंच बऱ्हाणपूरकडे जाईल. तर या किती मीटरचा असेल?